नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ युजर डिफाईन फंक्शन पाहिलं. विथ एक्झाम्पल आपण ते कवर केलं. त्याच्यामध्ये पाहिलं की 4 कॅटेगरीजमध्ये तुमचे युजर डिफाईन फंक्शन डिवाईड होतात. ते कॅटेगरी कुठल्या आहेत, कसे त्याच्यात फंक्शन एक्झिक्यूट होतात, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ रेफर करा. त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की ते 4 कॅटेगरीज कुठल्या आहेत. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स हा कन्सेप्ट पाहणार आहोत. तर चला बघूयात आपण कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स म्हणजे काय असेल. आता कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स हा जो काही कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट ॲक्च्युली फंक्शन कॉलिंगसाठी आहेत. म्हणजेच आपण जेव्हा फंक्शन कॉल करतो तर कॉल करत असताना आपण जेव्हा डेटा पास करतो, डेटा आपण काय करतो की पास करतो. डेटा कोणाला पास करतो तर आपण फंक्शनच्या डेफिनेशनला पास करतो इन द फॉर्म ऑफ पॅरामीटर. आर्ग्युमेंट्स असेल आणि पॅरामीटर्स असतील. मग याच्यामध्ये जे काही आर्ग्युमेंट्स आपण सेंड करतो कुठनं, कॉलिंग फंक्शनकडनं. कुठं पास करतो आपण, फंक्शन डेफिनेशनला आपण काय करतो की काही आर्ग्युमेंट्स आपण पास करतो. तर ते जे काही कॉलिंग फंक्शनकडनं आपण फंक्शन डेफिनेशनला डेटा काय करतो की पास करतो आणि त्या फंक्शनला एक्झिक्यूट करून काहीतरी प्रोसेस आपण परफॉर्म करतो. तर इथं आपल्याकडे 2 मेथड आहेत जे आपण डेटा आपल्याला पास करायचे आहेत, आर्ग्युमेंट्स आपल्याला पास करायचे आहेत. कुठं पास करायचं आहे, फंक्शनच्या डेफिनेशनला. तर ते पास करण्यासाठी ज्या 2 मेथड आहेत त्याच्यामध्ये पहिली मेथड म्हणजेच कॉल बाय व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजेच कॉल बाय रेफरन्स. आता हा आपला ओरिजिनल डेटा आहे. ओरिजिनल डेटा म्हणजेच तुम्ही जो डेटा पास करणार तो ओरिजिनल डेटा आहे. मग ओरिजिनल डेटा तुम्ही कॉलिंग फंक्शनकडनं पास करतात. फंक्शन कॉलमधनं काय करता की पास करतात. फंक्शन कॉलमधनं पास केल्यानंतर जो डेटा कॉल बाय थ्रू तुम्ही पास करतात, म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू थ्रू तुम्ही जेव्हा पास करतात तर त्या डेटाला मॉडिफाय करू शकत नाही. म्हणजेच ती व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. आणि जेव्हा आपण कॉल बाय रेफरन्स थ्रू पास करतो तर त्या डेटाला आपण चेंज करू शकतो, म्हणजे त्याला आपण मॉडिफाय करू शकतो. आता कसं मॉडिफाय करता येईल आणि कसं नाही करता येणार हे आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघू. फक्त एवढं लक्षात घ्या की डेटा पास करण्यासाठी फंक्शन कॉलमधनं फंक्शन डेफिनेशनला जर आपल्याला डेटा पास करायचं तर त्यासाठी आपल्याकडे 2 मेथड आहेत. एक म्हणजे कॉल बाय व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजेच कॉल बाय रेफरन्स. तर फर्स्ट कॉल बाय व्हॅल्यू जर आपण पाहिली तर कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काही कन्सेप्ट आहेत ते आपल्याला थोडंसं इथं क्लिअर करावं लागेल. 4 कन्सेप्ट्स आहेत. ते कन्सेप्ट पाहिल्यानंतर आपल्याला समजेल की कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स काय आहेत. तर कॉल बाय व्हॅल्यूमध्ये जे काही कॉल बाय व्हॅल्यू मेथड आहेत आपल्याला पॅरामीटर पास करण्यासाठी, तर कॉल बाय व्हॅल्यूमध्ये आपण जे काही व्हॅल्यू पास करतो तर actual parameter is copied into the formal parameter. In other word, we can say that the value of variable is used in a function call in the call by value method. म्हणजे आता कॉल बाय व्हॅल्यू मेथडमध्ये पहिलं जर टॉपिक आपण पहिलं कन्सेप्ट जर लक्षात घेतलं तर कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय करतो आपण की जे तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत, ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणजे कुठे, जे की मेन फंक्शनमध्ये डिक्लेअर आहेत, जे की कुठं मेन फंक्शनमध्ये डिक्लेअर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा डेटा इन्क्लूड करतो आणि ते जे काही मेन फंक्शनमधले व्हेरिएबल आपण पास करतो कुठं, फंक्शनच्या डेफिनेशनला, तर तिथं जे काही पॅरामीटर आहेत जे की ते व्हॅल्यू ॲक्सेप्ट करेल तर त्या पॅरामीटरला आपण म्हणतो फॉर्मल पॅरामीटर. मग इथं काय होतात की तुमचे जे काही ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत ते कॉपी होतात कशामध्ये, फॉर्मल पॅरामीटरमध्ये. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं इन कॉल बाय व्हॅल्यू मेथड वी कॅन मॉडिफाय द व्हॅल्यू ऑफ द ॲक्च्युअल पॅरामीटर बाय द फॉर्मल पॅरामीटर. वी कॅन नॉट मॉडिफाय द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर बाय द फॉर्मल पॅरामीटर. म्हणजे इथं काय होतं की ॲक्च्युअल पॅरामीटरमधनं जो काही डेटा तुम्ही पास केला, हा जर टॉपिक तुम्ही लक्षात घेतला, ॲक्च्युअल पॅरामीटरनं जे काही तुम्ही डेटा पास केला तर तो डेटा किंवा ते ॲक्च्युअल पॅरामीटर तुम्ही फॉर्मल पॅरामीटरसोबत मॉडिफाय करू शकत नाही. म्हणजेच आपला डेटा त्या ठिकाणी चेंज होत नाही. त्याच्यानंतर इन अ कॉल बाय व्हॅल्यू डिफरंट मेमरी लोकेशन इज अलोकेटेड फॉर ॲक्च्युअल अँड फॉर्मल पॅरामीटर सिन्स द व्हॅल्यू ऑफ द ॲक्च्युअल पॅरामीटर इज कॉपीड इन टू द फॉर्मल पॅरामीटर. आता हे कॉपी का बरं होतात, ॲक्च्युअल पॅरामीटर फॉर्मल पॅरामीटरमध्ये कॉपी का होतात, कारण की दोन्ही व्हेरिएबल्सला म्हणजे फॉर्मल पॅरामीटरला आणि ॲक्च्युअल पॅरामीटरला दोघांना काय असतात की सेपरेट मेमरी लोकेशन असतात. त्याच्यामुळं काय आहेत की ते मॉडिफाय आपण करू शकत नाही. The actual parameter is argument which is used in a function call, whereas formal parameter is actual argument is used in function definition. मग इथं काय होतात की तुमचे जे काही ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत ते कुठं असतात तर ते फंक्शन कॉलिंगमध्ये आपण यूज करतो. फंक्शनला आपण फंक्शन थ्रू आपण कॉलिंग फंक्शनमध्ये आपण ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून जे काही तुमचे ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत ते यूज होतात. आणि फॉर्मल पॅरामीटर जे आहे तर ते फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये यूज होतात. म्हणजे कशासाठी,
ॲक्च्युअल पॅरामीटर जेव्हा पास करूत आपण, तर ते पास केलेले ॲक्च्युअल पॅरामीटर फॉर्मल पॅरामीटर काय व्हायला पाहिजेत की ॲक्सेप्ट करायला पाहिजेत. एक्झाम्पल थोडंसं लक्षात घेऊत आपण. इथं काय केलं आपण void stdio.h म्हणून एक हेडर फाईल घेतली आपण, कंपल्सरी घेत होतोच, प्रोग्रामची स्टार्टिंग आहे. त्यानंतर एक फंक्शन घेतलं आपण. आता फंक्शन तुम्ही मेन नंतरही घेऊ शकता किंवा मेनच्या वरतीही घेऊ शकता. तर आपण फंक्शन काय केलं की मेनच्या वरती आपण घेतलं, म्हणजे फंक्शनची डेफिनेशन या ठिकाणी घेतलीत आपण. वॉइड आहेत, आपल्याला माहिती आहेत की रिटर्न टाईपमध्ये आपण पाहिलं. वॉइड जर असेल तर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नाही. तर चेंज नावाचं एक फंक्शन आपण घेतलं. त्यानंतर इंट नम हा फॉर्मल पॅरामीटर आहे. इंट नम जर आपण पाहिलं तर हा काय आहे की फॉर्मल पॅरामीटर, हा एक फॉर्मल पॅरामीटर आहे. आता फॉर्मल पॅरामीटर काय करतो, ॲक्च्युअल पॅरामीटरकडनं जेव्हा डेटा येईल तर तो ॲक्सेप्ट करेल. त्यानंतर प्रिंट, जे काही आपल्याला स्टेटमेंट प्रिंट करायचे, जी काही व्हॅल्यू असेल बिफोर आणि ॲड करायची, तिथं ॲड केल्यानंतरची व्हॅल्यू आपल्याला बघायची. त्यानंतर फंक्शन क्लोज, हा एक फंक्शनची डेफिनेशन आपण बनवली. आता आपल्याला गरज काय की ह्या फंक्शनला कॉल करायचं. कॉल करत असताना त्याला आपल्याला डेटा पण द्यायचा आहे. नमला जो डेटा आहे तो नमला डेटा पण पास करायचं. इथून आपण मेन फंक्शन चालू केला. इथं इंट एक्स इक्वल्स टू 100 घेतलं. आता हे 100x जे आहेत, जे एक्स जर आपण म्हटलं तर ही ॲक्च्युअल पॅरामीटर आहे. तर हे ॲक्च्युअल पॅरामीटर आपल्याला काय करायचे की फॉर्मल पॅरामीटरकडे पास करायचे, म्हणजे कुठं इथं नमवर आपल्याला पास करायचे. तर बिफोर एक्सची व्हॅल्यू प्रिंट केली. त्यानंतर इथं फंक्शनला आपण कॉल केलं. कॉल केल्यानंतर एक्समध्ये असणारी जी व्हॅल्यू आहेत, एक्स इक्वल्स टू 100, ती आपण काय केलीत की कॉल केलीत. कोणाला कॉल केली तर इथं वॉइड चेंजला आपण कॉल केलीत. म्हणजे नम इक्वल्स टू काय झालं, आता नम इक्वल्स टू एक्स आहेत. नम इक्वल्स टू काय आहेत की एक्स, म्हणजे नममध्ये काय आहेत आता 100. नम म्हणजे काय आहेत की 100 ही व्हॅल्यू तुम्हाला नममध्ये मिळेल. त्यानंतर इथं प्रिंट केलं आपण. प्रिंट केल्यानंतर दोन्ही जे ॲडिशन केलीत आपण, म्हणजे 100 प्लस नम किती झालं तर 200 झालं. म्हणजे नमची व्हॅल्यू काय झाली तिथं मॉडिफाय झाली. तर एक्सला आपण मॉडिफाय केलं नाही, तर आपण मॉडिफाय कोणाला केलं तर ह्या नमलाच आपण मॉडिफाय केलं. एक्सला आपण मॉडिफाय केलं नाही, म्हणजेच तुमचा एक्स जो असेल तो मॉडिफाय होऊ शकत नाही, कारण आपण कॉल बाय व्हॅल्यू ही कन्सेप्ट यूज करतो. त्यानंतर एक्झिक्युशन, इथं आपलं आउटपुट संपलं. परत तो रिटर्न येईल ह्या ठिकाणी आणि तो आउटपुट दाखवेल आपल्याला. जे काही आउटपुट आहे ते पुढे पोहोचतोच आपण. तर अशा पद्धतीने तुमचा प्रोग्राम काय होतो की एक्झिक्यूट होतो. कधी कॉल बाय व्हॅल्यू थ्रू, म्हणजे कॉल बाय व्हॅल्यूमध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू काय करतो की पास करतो. एक्समधली व्हॅल्यू जी असेल ती आपण कोणाला पास करतो तर फॉर्मल पॅरामीटरला, जे की कशामध्ये आहेत फंक्शनच्या डेफिनेशनमध्ये आहेत. आउटपुट जर पाहिलं आपण तर बिफोर फंक्शन कॉल 100, आफ्टर बिफोर ॲडिंग अ व्हॅल्यू इनसाइड द फंक्शन ते 100च राहणार. आफ्टर ॲड केल्यानंतर आपल्याला 200 मिळेल आणि आफ्टर फंक्शन कॉल 100 आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजेच तुमची जी काही एक्स आहे, एक्सची व्हॅल्यू मॉडिफाय केलेली नाही, ती ॲज इट इज आहे. त्यानंतर कॉल बाय रेफरन्स जर आपण कन्सेप्ट पाहिला तर कॉल बाय रेफरन्स हा अनदर मेथड आहेत आपल्या फंक्शनच्या डेफिनेशनला काही आर्ग्युमेंट पास करण्याची. तर आपण पॉईंट्स बघू. फर्स्ट पॉईंट, इन कॉल बाय रेफरन्स द ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल इज पास्ड इन टू द फंक्शन कॉल ॲज अ ॲक्च्युअल पॅरामीटर. मग आता इथं काय होतं की आपण आधी बघितलं कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं की आपण एक्स जे आहे ती डायरेक्टली आपण पास करायचो. पण कॉल बाय रेफरन्समध्ये काय होतात की एक्सचा रेफरन्स आपण पाठवतो, म्हणजेच एक्सचा ॲड्रेस, म्हणजे काय एक्सचा जो काही ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपण सेंड करतो. एक्सवरचा डेटा आपण सेंड करत नाही, तर फक्त काय करतो आपण ॲड्रेस सेंड करतो. कोणाला तर ॲज अ ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणून. द व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर कॅन बी मॉडिफाईड बाय चेंजिंग द फॉर्मल पॅरामीटर सिन्स द ॲड्रेस ऑफ ॲक्च्युअल पॅरामीटर इज पास्ड. म्हणजे इथं काय होतात की आपण ॲड्रेस पास केल्यामुळं आपण जे काही ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत त्या ॲक्च्युअल पॅरामीटरला आपण मॉडिफाय करू शकतो, म्हणजे त्यांना आपण चेंज करू शकतो, म्हणजे बदलू शकतो आपण त्यांना. Then next is in call by reference the memory allocation is similar for both formal parameter and actual parameters. All the operations in function are performed on the value stored at the address of actual parameter. मग इथं काय आहेत की जिथं ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत त्याच ठिकाणी तुमचे फॉर्मल पॅरामीटरही स्टोअर असतात. त्याच्यामुळं काय आहेत की त्यांना आपण इझिली मॉडिफाय करू शकतो. तिथं एक्झाम्पल आपण पाहू शकतो. तर इथं बघा आपण वॉइड चेंज घेतलं तर इथं थोडंसं आपल्याला बघायला थोडंसं वेगळं बघायला मिळतं. तर इथं बघा की इंट इथं स्टार दिलं. स्टारचा अर्थ होतो पॉइंटर. स्टारचा अर्थ काय होतो पॉइंटर, आणि पॉइंटर हा काय करतो की ॲड्रेसला स्टोअर करतो. ॲड्रेसला काय करतो की स्टोअर करतो. म्हणजे आता तुमचा नमचा जो ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस काय करतो की स्टोअर करतो. त्यानंतर आपण प्रिंट केलं, नम ॲड केलं आणि इथं प्रिंट केलं आपण जो काही. इथून तुमचा फंक्शन क्लोज झालं, मेन फंक्शन स्टार्ट झालं. इंट एक्स इक्वल्स टू 100 प्रिंट बिफोर एक्स ही ॲक्च्युअल व्हेरिएबल आहेत, ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत. इथं चेंजमध्ये आता बघा थोडंसं चेंज आपल्याला बघायला मिळतात. एक्स त्याच्या पहिले ॲम्पर्सन दिलेत. ॲम्पर्सन आपल्याला माहिती आहेत की ॲम्पर्सन इज अन
ऑपरेटर विच यूज टू एक्स्ट्रॅक्ट द ॲड्रेस ऑफ कन्सर्न व्हेरिएबल. म्हणजे हा व्हेरिएबल जेव्हा त्याला अटॅच केला आपण तर त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस तो कुठं पास करेल तर तुमच्या इथं पास करेल. आणि त्या ॲड्रेसला पॉईंट कोण करतात, हा पॉईंटर पॉईंट करेल. नम इज द पॉईंटर, नम काय आहेत की पॉईंटर आहेत. तर इथं आपण डायरेक्टली रेफरन्स काय करतो की पास करतो. असं हे डिफरन्स आहे दोघांमध्ये, की एकामध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू पास करतो आणि दुसऱ्यामध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू न पास करता आपण ॲड्रेस काय करतो की पास करतो. हे आहेत कॉल बाय रेफरन्स आणि कॉल बाय व्हॅल्यू. तर इथं आउटपुट बिफोर 100, आफ्टर बिफोर ॲडिंगच्या पहिले 100 आहेत आणि आफ्टर ॲडिंग 200 आणि आफ्टर कॉल बघा 200. आफ्टर कॉल आधी काय होतं 100च होतं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू बदलली नव्हती. पण इथं काय झालं की एक्सची व्हॅल्यू आपण मॉडिफाय करू शकतो किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण मॉडिफाय करू शकतो. कशामध्ये तर कॉल बाय रेफरन्समध्ये. कॉल बाय रेफरन्स एक्झाम्पल स्वॅपिंग द व्हॅल्यू ऑफ एक एक्झाम्पल परत एक एक्झाम्पल आपण कॉल बाय रेफरन्सचा घेऊ. इथं बघा वाईड स्वॅप म्हणून एक फंक्शन आपण डिक्लेअर केलं. प्रोटोटाईप आहेत, फंक्शन प्रोटोटाईप ज्याला म्हणतो आपण. मेन फंक्शन त्याच्यामध्ये 2 पॉईंटर घेतले आपण इंट नावाचे, इंटीजर टाईपचे. त्यानंतर इंट ए इक्वल्स टू 10 आणि बी इक्वल्स टू 20. तर हा मेन फंक्शन. त्यानंतर स्वॅप नावाचं एक फंक्शन घेतलं आपण. तर इथं बघा अँड ए कॉमा अँड बी, म्हणजे ए आणि बीचा ॲड्रेस आपण पास कोणाला केला तर इथं पास केलं आपण. हे 2 पॉईंटर घेतलेत, ए नावाचा आणि बी नावाचा पॉईंटर. त्यानंतर जी काही स्वॅपिंग प्रोसेस आहेत म्हणजे एक्सचेंजची प्रोसेस आहे तर त्याचं फॉर्म्युला आहेत. इथं आपल्याला स्वॅपिंग मिळेल की एक्स इक्वल्स एची व्हॅल्यू बीला जाईल आणि बीची व्हॅल्यू एला येईल. तर अशा पद्धतीने आपण स्वॅप करू शकतो. म्हणजे इथं फक्त दाखवायचं काय की बा आपण 2 व्हेरिएबल जरी पास केलेत किंवा 2 आर्ग्युमेंट जरी पास केले तर ते आपण इझिली पास करू शकतो. त्याचं कसं डिक्लेरेशन असेल हे आपण या ठिकाणी पाहिलं. ठीक आहे. तर याचं आउटपुट बिफोर स्वॅप ए इक्वल्स टू 10 आणि बी इक्वल्स टू 20. आफ्टर स्वॅपिंग व्हॅल्यू ए इक्वल्स टू 20 झालं आणि बी इक्वल्स टू 10 झालं. आफ्टर स्वॅपिंग ए इक्वल्स टू 20 आणि बी इक्वल्स टू 10, म्हणजे सेम आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळालं. तर इथं आपल्याला समजायला येईल की कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स काय आहेत आणि त्याचं प्रोग्राम कशा पद्धतीनं आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर इथं थांबूत आपण. थँक्यू.